नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अम्बेडकरवादी भीम सैनिक के ऊपर गुना दाखिल किया। ये वो भीम सैनिक है जो संविधान को बचाने के लिए खड़े हैं। मैं प्रशासन से पूछना चाहता हूँ कि आप किसके लिए गुना दाखिल कर रहे हो? जिन्होंने 2007 में नांदेड़ के अंदर बम धमाके किए, उनके लिए ये अम्बेडकरवादी भीम सैनिक जवानों के ऊपर गुना दाखिल कर रहे हो। उपस्थित सर्व लढवय्या क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा जय भीम। मित्रांनो, मी एकदा बोललो होतो, मी परत एकदा बोलतो की ह्या देशामध्ये जर RSS ला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकरवाद्यांमध्ये आणि ह्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये, आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिलेलं आहे। आता आपल्या सर्वांना सांगतो की आतमध्ये घडलं काय। आपल्या सर्वांना माहिती होतं की आपण 3 गोष्टी द्यायला गेलो होतो, बरोबर? त्या 3 गोष्टी काय होत्या? भारताचं संविधान, आपला राष्ट्रध्वज आणि रजिस्ट्रेशन ऍक्टची कॉपी। आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा इकडनं बाहेर पडलो तर त्याच्यानंतर एक बॅरिकेड होतं, ते ओलांडून पुढे गेलो तर त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड, ते ओलांडून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतं। मग तिकडे एक लेफ्ट टर्न येतो, मला पोलीस म्हटले की दादा याच्या मागे RSSचं कार्यालय, पण RSSच्या कार्यालयाच्या पोहोचण्याच्या आधी तिकडे काय होतं? अजून एक बॅरिकेड, आणि त्या बॅरिकेडच्या समोर उभे होते पोलीस प्रशासनाची पूर्ण पोच, आणि त्या पोलीस प्रशासनाच्या पोच मध्ये 2 लोक प्रामुख्याने उभे होते, ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्ही DCP। आता ते DCP तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की RSSच्या कार्यालयामध्ये काम चाललंय, RSSचं कार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे, इथे बांधकाम चालू आहे म्हणून आता इथे कोणी नाही। हे जास्त काही नाही बोलणं, पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे याचा पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो लक्षात घ्या, जरी आपल्यासाठी 25 बॅरिकेड लावले, जरी औरंगाबाद मध्ये बाहेरनं 30,000 फोर्स आणला असेल, 3,000 फोर्स आणला असेल, क्विक रिस्पॉन्स टीम आणली असतील, CRPF जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडो सुद्धा लावले तरी आपल्याला आणि जरी RSSचे कोणतेही पदाधिकारी किंवा RSSचे प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घ्यायला समोर नसते आले तरी मी इकडे हे मानतो की आपला मोर्चा आज इथे 100% यशस्वी झालेला आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा हात होता। यशस्वी कसा आहे आणि त्याला मी यशस्वी का म्हणतो? सगळ्यात पहिलं कारण हे की आपण थेट द्यायला गेलो तेव्हा RSSचं कोणी समोर आलं नाही आणि ते भेट स्वीकारायला कोणी। आता समजून घ्या की आपण गिफ्ट देत होतो, आपण गिफ्ट का देत होतो? आपण गिफ्ट यासाठी नव्हतो किंवा यांच्या घरी कोणाचं तरी लग्न होतं, आपण गिफ्ट याच्यासाठी देत होतो की आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचं। पण
आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करतो हे आपण लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचं संविधान करतो, जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो, त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो, तुमचा भारताच्या प्रति इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे. आणि जेव्हा RSS समोर नाहीये आणि जेव्हा RSS भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या हाताने स्वीकारायला नकार देते, तेव्हा त्यांनी स्वतःला चूक केलेलं आहे आणि हे दाखवून दिलेले आहे की ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही. आणि म्हणून एका अर्थाने आपण RSS ला खुलं काढून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेलो आहोत. आणि दुसरं, महाराष्ट्रात नाही, नुसत्या भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय चट्टीवाल्यांपर्यंत पण पोहोचतात. हे म्हणतो की आपला मोर्चा इथे 100% यशस्वी झाले आणि आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा हात. आणि मी आपल्याला समजून सांगतो की हा मोर्चा नक्की यशस्वी कसा आहे. वंचित बहुजन पक्षातर्फे आज जो मोर्चा काढण्याचा ठरलेला आहे, तो मोर्चा बहुतांशी सक्सेसफुल झालेला आहे. या मोर्चाचा उद्देश असा होता की RSS वर बंदी आणावी. कारण RSS कार्यकर्ते भाजपाच्या पिरियडमध्ये हे जास्त मस्तावलेले आहेत. तर ह्या RSSच्या कार्यकर्त्यांना, RSSच्या या लोकांना जर तुम्हाला वठवणीवर आणायचं असेल तर ह्या देशामध्ये दुसरा कुठलाही पक्ष त्यांना वठवणी आणू शकत नाही. ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत, ते अनुयायी सुद्धा या मनोवाद्यांना ठणकावून सांगू शकतात, त्यांना वठवणीवर आणू शकतात. आजचा जो मोर्चा होता, आपल्या जे कार्यकर्त्यावर जे सुमोठे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्ह्याचं त्यांनी निरसन करावं, ते गुन्हे कॅन्सल करावे आणि ह्या कार्यकर्त्यावर नेहमीसाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्ता सुमोठे गुन्हे दाखल करणं हे कायद्यानं सुद्धा गलत आहे. आमचे ते कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले, ते कार्यकर्ते सुद्धा यांना अॅट्रॉसिटीमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात. हे आम्ही कालच्या एका निवेदनामध्ये आम्ही यूट्यूबच्या कार्यकर्त्यांना यांना सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आम्हाला असं निवेदन करायचं आहे की जर ह्या देशामध्ये RSS ही अनरजिस्टर्ड संघटना आहे, या अनरजिस्टर्ड संघटनेमध्ये हे लोक जर काम करत असतील तर ह्या लोकांवर गव्हर्नमेंटनं सुद्धा बंदी आणायला पाहिजे. ह्या लोकांना विचारायला पाहिजे की तुमचं संघटन रजिस्टर आहे का. जर संघटन रजिस्टर नसेल तर तुम्ही गव्हर्नमेंटकडनं पैसा कसा जमा करता. इतर पक्षाचे लोक त्यांना मदत करतो. विशेषतः या लोकांना हे भांडकुळ ब्राह्मणवादी मंडळी या लोकांना दर महिन्याला आपल्या पगारातून स्पेसिफिक पैसा त्यांना देतात. कोणीही त्यांना रिसिप्ट मागत नाही. तर आमची अशी मागणी आहे की RSS वर जोपर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत या देशामध्ये शांतता नांदू शकत नाही. आम्ही परवा मुस्लिमचं भाषण ऐकलं. मुस्लिम असं म्हणतात की RSS ही दहशतवादी संघटना आहे आणि देशामध्ये आजपर्यंत 2008 पासून ते जातीय दंगली झालेल्या आहेत. त्या दंगलीमध्ये मोस्टली RSSचे कार्यकर्ते सामील आहेत आणि हे कार्यकर्ते देशामध्ये कुठंही शांतता नांदू देत नाही. आणि जर शांतता या देशामध्ये नांदायची असेल तर RSS वर कंप्लीट बंदी आणणे हे कायद्यानं जरुरी आहे. त्यासाठी सर्व उपासक उपासिकांना तमाम ओबीसी समाजांना आम्ही मंगळ कामना देतो. यासाठी की RSSच्या संघटनेने जे महाविद्यालयामध्ये नोंदणी केल्या जाते, विद्यार्थ्यांना सभासद केल्या जाते, याचं कारण असं की विद्यार्थी मुळात देशाचा नागरिक आहे.
आणि म्हणून कुठल्याच शाळेमध्ये, कुठल्याच कॉलेजमध्ये, कुठल्याच विद्यापीठामध्ये ही नोंदणी होऊ नये याची काळजी मात्र सरकारने घ्यावी. कारण अशी जर नोंदणी केली, असं जर नोंदणी होत असेल तर समाजाची एक पोखरणी आहे वंचित बहुजन आघाडीची, किंवा समाजाची ही माघारी आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आज आम्ही RSSचा निषेध करतोय की त्यांनी अशी ही नोंदणी करणे, रजिस्ट्रेशन करणे किंवा सभासद नोंदणी करणे हे चुकीचं आहे. संसदीय पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याप्रमाणे आपण आपल्या देशाचा कारभार करावा. कारण ही संघटना मोठी आहे आणि मोठी असल्यामुळे त्या संघटनेत थोडाफार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटते. आजच्या या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला आमच्या सर्वांचा अखिल भारतीय भिक्खुनी संघ यांचा आमचा पाठिंबा आहे असे आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.